नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी श्रद्धा जाधव. सो जे आपलं भुलेश्वर महाराजाचं जे आगमनाच्या दिवशी झालं ते व्हायला नाही पाहिजे होतं, पण ते दुर्दैवाने झालं. तर माझं मत काय माहितीये का, की जे रस्त्यावरचे खड्डे आहेत ना, ते गणपती आगमनाच्या 3 ते 4 महिन्याआधी प्रॉपर केले पाहिजे होते रस्ते. त्याच्यानंतर बोलायला गेलं तर जे स्पीड ब्रेकर आहेत ते काढले पाहिजे होते, म्हणजे काढायलाच पाहिजे. याच्यानंतर आता जे भुलेश्वरच्या महाराजाबरोबर झालं, तो महाराज म्हणजे फक्त भुलेश्वरचा नाहीये, तो आपला पण आहे. तो आपला पण बाप्पा होता आणि आहेच आहे कायमचा. तर माझं मत आहे की ते रस्ते वगैरे प्रॉपर केले पाहिजे होते, कारण की स्पीड ब्रेकरच्या टायमाला आपण जेव्हा ट्रॉली खेचतो तेव्हा अलगद किंचित किंवा मागे पुढे गणपती होतो ट्रॉली सकट. तर ते लक्ष दिलं पाहिजे. आता नक्की चुकी कोणाची आहे काय आहे आपल्याला माहित नाही, आणि आपण कोणाला दोष पण नाही देऊ शकत. तर माझं मत आहे की ज्या दिवशी गणपतीचे आगमन स्टार्ट होतात त्याचे 3-4 महिने आधी रस्ते खड्डे वगैरे प्रॉपर नीट केले पाहिजे. जे स्पीड ब्रेकर आहेत ते पण प्लेन केले पाहिजे, जे काढून. आणि जोपर्यंत गणपती विसर्जन होत नाही तोपर्यंत तो रस्ता तसाच ठेवला पाहिजे. आणि त्या आगमनमध्ये जे 2 दादा ऑफ झाले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करू. तर आता त्या गणपतीच्या जे झालं त्याच्यानंतर तर प्रत्येक मंडळाला समजलं असेल की काय केलं पाहिजे काय नाही, कारण की आपण सरकारवरच ठाम नाही राहू शकत आणि राहायचंच नाही की सरकार येईल करेल काय. सो आपण स्वतः केलं पाहिजे, कारण की गणपती हा आपला स्वतःचा आहे. तर जे ऑफ झाले त्यांच्या आत्म्याला शांती लागो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आणि त्यांच्या घरात पण शांती असू दे हीच माझी गणपती बाप्पाच्या प्रार्थना. तर मित्रांनो ना, मी आता थोड्या वेळ पूर्वी ना एक इन्स्टाला असंच टाइमपास म्हणून ना रील्स बघत होती. तर आयडी मी प्रॉपर बघितली नाही. एक पोरगी आहे, तिने म्हणजे जे भुलेश्वरच्या राजाचं जे आगमनच्या टायमाला जे घडलं ते तिने टाकलं, म्हणजे ठीक आहे. पण तिने स्टार्टिंगला ना स्वतःला फेमस होण्यासाठी आधी स्वतःची एक क्लिप टाकली, मग भुलेश्वरच्या राजाची एक छोटीशी क्लिप टाकली. ते म्हणजे राजाचं आगमन कसं झालं, कसं काय ते सगळ्या दुर्दैव घटना कसं झालं काय झालं हे तिने टाकलं. पण मला कुठे एक वाईट वाटलं माहितीये की तिने आधी स्वतःला फेमस होण्यासाठी ती एक क्लिप टाकली छोटीशी, मग ते राजाच्या आगमनमध्ये जे दुर्दैव घटना झाली ते एक क्लिप टाकलं. म्हणजे स्वतःला फेमस होण्यासाठी बाप्पाचा तिने जे व्हिडिओ टाकलाय ते मला आवडलं नाही. मित्रांनो, स्वतःला फेमस व्हायचं आहे ना तर ती स्वतःपुरतीच टाका. म्हणजे काय तुम्ही जे डान्स करतात किंवा तुम्ही असं छोटंसं जे तुमच्या मध्ये त्या गोष्टी काय शेअर करतात ते ठीक आहे, पण स्वतःचा आधी एक व्हिडिओ टाकणं आणि मग बाप्पाचा व्हिडिओ टाकला ते मला बिलकुल आवडलं नाही. तिने कोणतं नॉलेज लावला काय लावलं हे मला कायच समजलं नाही. तर त्याच्यात मला थोडंसं वाईट वाटलं की तिने स्वतःला फेमस होण्यासाठी बाप्पाला मध्ये घेतलंय. ते एक चुकीचं आहे. बाप्पा आपल्या सर्वांचा होता. तुला स्वतःला फेमस व्हायचं आहे तर तू स्वतःचा व्हिडिओ अपलोड केला असता ठीक आहे, चल तुला लाईक कमेंट काय जे XYZ भेटले. पण तिच्या कमेंटमध्ये पण मी बघितलं की खूप जणांनी तिला खूप काय काय बोललं की यार तुला फेमस होण्यासाठी बाप्पाचं मध्ये घेतलंय. तर हे चुकीचं आहे पूर्णपणे. स्वतःला फेमस होण्यासाठी बाप्पाचं ते जे भुलेश्वर महाराजांचं जे कोणी टाकतंय ते चुकीचं आहे. ते टाकणं बंद करा हीच माझी अपेक्षा आहे, बाकी काही नाही.